नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। आज मी तुम्हाला सोपी अशी खोपा हेअरस्टाईल दाखवणार आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ती कोणीही करू शकेल, इतकी सोपी आहे। खरं तर आपल्याला ना खोपा हेअरस्टाईल म्हटल्यावरती खूप जास्त टेन्शन येतं। आपल्याला असं वाटतं की ही हेअरस्टाईल आपल्याला जमणारच नाही, पण आज मी तुम्हाला इतकी सोपी हेअरस्टाईल दाखवणार आहे ना की कोणीही करू शकेल। तर चला ती हेअरस्टाईल आता कशी करायची ते आपण आता पाहूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या या केसांचे 3 आपल्याला पार्ट करायचे आहेत। आता हे पार्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, पहिला जो आपला केसांचा पार्ट असणार आहे तो आपल्या भुवया ज्या असतात तिथून आपल्याला ते केस आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या केसांना आपल्याला रबर लावायचा आहे। शक्यतो रबर जो आहे तो पूर्ण ब्लॅक कलरचाच वापरा, जेणेकरून पूर्ण हेअरस्टाईल ज्यावेळी आपली तयार होते ना त्यावेळी तो जो रबर असा आहे तो दिसणार नाही। आता आपला पहिला केसांचा पार्ट तयार झालेला आहे। आता हे केस आपले जे आहेत, जी आपण पोनीटेल बांधलेली आहे ती केसांची आपल्याला अशी वरती डोक्यावरती ठेवायची आहे आणि तिथे तुम्ही क्लिप लावू शकता। तात्पुरतेच आपल्याला तिथे केस असे वरती आपल्या डोक्यावरती घेऊन ठेवायचे आहेत। त्यानंतर दुसरा जो आपला केसांचा पार्ट आहे तो पार्ट आपल्याला आपल्या कान जे आहेत त्या कानाच्या इथून आपल्याला केस आपल्याला घ्यायचे आहेत। हाही जो केसांचा भाग असणार आहे तो पण आपल्या डोक्याच्या वरती आपल्याला ठेवायचा आहे। तिथे तुम्ही एखादा क्लिप लावू शकता, हा तात्पुरताच आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो राहिलेले जे केस आहेत त्यांना आपल्याला इथे आता रबर आहे तो लावून घ्यायचा आहे। आता इथे तुम्हाला समजण्यासाठी इथे मी कलरफुल रबर आहे त्यांचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला मात्र इथे ब्लॅक कलरच्या रबरांचाच वापर करायचा आहे। आता बघा आपले केसांचे 3ही पार्ट रेडी झालेले आहेत। आता आपल्याला परत एकदा हे केस आहे ते व्यवस्थित आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या 3ही पार्ट आहेत त्या 3ही केसांच्या पार्टची आपल्याला वेणी घालायची आहे। तर इथे आता मी पहिल्यांदा खालच्या साईडचा जो केसांचा भाग आहे तिथून मी सुरुवात करणार आहे। तिथले केस मी व्यवस्थित विंचरून घेणार आणि त्यानंतर त्या केसांची आता वेणी घालणार आहे। तर अगदी सोपी अशी हेअरस्टाईल आहे, तुम्ही अगदी पटकन करू शकता आणि अगदी सोपी आहे। तर याआधी पण मी खोपा हेअरस्टाईलचे व्हिडिओज बनवलेले आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा आपली वेणी घालून झालेली आहे आणि त्या वेणीला मी रबर लावलेला आहे। त्यानंतर ही जी वेणी असते ती आपल्याला अशी गोल गोल फक्त फिरवत जायची आहे। सुरुवातीला फक्त असा गोल रोल करत जा आणि त्यानंतर ती वेणी आपल्याला थोडीशी अशी पसरवायची असते, म्हणजे आपली हेअरस्टाईल अगदी व्यवस्थितपणे दिसू शकेल। वेणी ही गोल फिरवताना थोडीशी काळजीपूर्वक फिरवा आणि त्याला जी आपण पिन लावणार आहोत तीही व्यवस्थित आपल्याला लावायची आहे, नाहीतर आपली वेणी जी आहे ती सुटू शकते। तर इथे बघा मी जी केसांची जी बॉबी पिन असते ती लावलेली आहे। आता दुसरा जो केसांचा पार्ट आहे तोही आपल्याला इथे अशाच प्रकारे फिरून घ्यायचा आहे आणि त्यांना आपल्याला यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करायचा आहे। आता बघा इथे माझे रबर दिसत आहेत, पण आपण हे रबर आहेत ते हाईडही करू शकतो। त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, आपले हे जे केस आहेत, जी वेणी आहे आपली घातली ती थोडीशी असे ना पसरवायचे, म्हणजे थोडेसे असे हळूवारपणे असे ओढायचे आहेत आपल्याला आणि आपले हे जे रबर आहे ते हाईड आपण करू शकतो। तर आता बघा 3ही जे केसांचे पार्ट आहेत ते मी अशा प्रकारे त्यांची वेणी घालून फक्त गोल फिरून घेतलेली आहे आणि बघा इथे मी असे केस थोडेसे असे फुलवले, म्हणजे जी वेणी होती ती थोडीशी अशी पसरवली आणि त्यामुळे आपले जे रबर आहेत ते आता अजिबात आपले दिसत नाही आहेत आणि साईडने मी अशा प्रकारे फुलं लावलेली आहेत। तर तुमच्याकडे जे काही केसांचे पिन असतील ते तुम्ही इथे लावू शकता, जेणेकरून आपली हेअरस्टाईल सुंदर अशी दिसू शकेल। तर मैत्रिणींनो, आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। थँक्यू।